संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुन्हा एकदा आमदार किसन कथोरे गटाने आपले वर्चस्व राखलंय। कथोरे यांचे खंदे समर्थक अरुण पाटील यांची टीडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालीये, तर भाग्यश्री भोईर यांची उपाध्यक्षपदी निवड झालीये। संचालक निवडीपासून ते अध्यक्षपदाच्या निवडीपर्यंत टीडीसी बँकेची निवडणूक अत्यंत संघर्षमय राहिली। या निवडणुकीत सहकार पॅनलने 17 संचालक निवडून आणत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या परिवर्तन पॅनलला आधीच धक्का दिला होता। त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। या निवडणुकीतही कथोरे गटानं बाजी मारल्याचं दिसून येतंय। आजपर्यंत कधी अशा प्रकारचा निवडणुकीमध्ये संघर्ष नव्हता, तो झाला, पण त्याच्यामध्ये मतदाराने खूप चांगल्या प्रकारचा निर्णय घेऊन आम्हाला ही संधी दिली, त्याबद्दल यांचं मनपूर्वक अभिनंदन। अध्यक्षपदासाठी अरुण बाळू पाटील यांची निवड झाली आणि निश्चितपणे एक शेतकऱ्यांना दिलासा देणारा शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी अध्यक्ष झाला। उपाध्यक्ष म्हणून भाग्यश्री निलेश भोईर या उपाध्यक्ष झाल्या, त्याही शेतकरी कुटुंबातल्याच आहेत। शेतकरी, ठेवीदार आणि बँक जे उद्योजक आहेत बँकेशी संलग्न, यांना चांगल्या प्रकारची सुविधा मिळावी हे खऱ्या अर्थाने आमचं ध्येय होतं। मागच्या 5 वर्षापूर्वी बँकेमध्ये 8,500 कोटीच्या ठेवी होत्या, त्या 5 वर्षामध्ये 12,000 कोटी गेल्या। आता त्याचे 24,000 कोटी कसे होतील हा आम्ही नेमका प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, व्यावसायिकांना सोप्या सुलभ याच्यामध्ये कर्ज कसं उपलब्ध होईल याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू। वाटतं खूप छान, पण जबाबदारी पण आली आणि ती जबाबदारी चांगल्या प्रकारे आम्ही निभावू। साहेबांचं मार्गदर्शन असेल त्याच्यामध्ये, कथोरे साहेबांचं, त्याच्यामुळं चांगल्या प्रकारे आम्ही पार पडू। याच्या अगोदरसुद्धा मी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं, त्यावेळेस ऑडिट समितीचा अध्यक्ष होतो, त्याच्यामुळं बँकेच्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये मला चांगल्या प्रकारे ज्ञात आहेत सगळ्या गोष्टी। आणि बँक कशी चालली पाहिजे, ठेवीदारांना काय फायदा दिला पाहिजे, ग्राहकांना काय फायदा दिला पाहिजे हे नक्कीच मला माहिती आहे। त्याच्यामुळे यापुढेही बँक चांगल्या पद्धतीने आम्ही चालू ही आम्हाला आशा आहे।